इस वक्त हम परतूर शहर के एसडीएम ऑफिस के सामने हैं और वंचित बहुजन आघाड़ी के सभी कार्यकर्ता इस वक्त हमारे साथ मौजूद है। चलिए उनसे हम बात करते हैं कि आज उन्होंने यहाँ पर एसडीएम को एक निवेदन दिया है। सर, किस ताल्लुक से निवेदन? प्रथमतः बोलता महाराष्ट्राचे धन्यवाद। आम्ही आज उपविभागीय अधिकारी यांना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी एक निवेदन दिलं। 5, 6 आणि 7 मेला परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये जे काही वादळी वारे त्या ठिकाणी झाले आणि त्या वादळामुळं दोन्ही तालुक्यात प्रचंड असं नुकसान झालं। केळीच्या बागा असतील, गोठाचा कांदा असेल, शेवग्याची झाडं असतील, फळवर्गीय जे काही झाडं आहेत, लिंबू, सीताफळ, तुमचा पेरू, द्राक्ष, या सगळ्या पिकांची अतोनात त्या ठिकाणी नुकसान झालं। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सध्या सुलतानी आणि आसमानी अशा दोन्ही संकटांना झुजतोय। अशा परिस्थितीत हे नवीन संकट शेतकऱ्यांच्या समोर उभं राहिलेलं आहे। दोन्ही तालुक्यात प्रचंड नुकसान आहे। एक तर पाण्याचा भीषण प्रश्न आहे आणि त्याच्यात थोड्या थोड्या पाण्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या बागा त्या ठिकाणी जोपासल्या आणि अशा परिस्थितीत या वादळानं अनेक शेतकरी भुईसपाट झाले। म्हणून आम्ही प्रशासनाला आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे की या दोन्ही तालुक्यामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून त्यांना त्या ठिकाणी हातभार लावावा, अशा प्रकारचं निवेदन आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही एसडीएम साहेबाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। दुसऱ्याही काही बाबी घेऊन आम्ही त्यांच्यासमोर आज चर्चा केली की परतूर नगर परिषदेच्या अंतर्गत अनेक प्रश्न त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। 6-7 महिन्यापासून पंतप्रधान योजनेचे आणि रमाईचे घरकुलं मंजूर झालेले आहेत। 6 महिन्यापासून लोकांचे त्या ठिकाणी त्या घरकुलांचे कामं सुरू झालेले नाहीत। त्यांना निधीची तरतूद किंवा निधी देण्याचं काम नगरपालिकेकडून त्या ठिकाणी टाळल्या जातं। दुसरा जो काही एक मुद्दा आहे या ठिकाणी गुंठेवारीचा, तर गुंठेवारीसाठीही अनेक या ठिकाणचे नागरिक अनेक चक्रा त्या ठिकाणी नगरपालिकेला मारत आहेत। नगरपालिकेची अवस्था म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशा प्रकारची त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून एसडीएम साहेबांच्या कानावर आम्ही लेखी निवेदन देऊन ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। शहरातले प्रश्न असतील, त्याच्यासोबत दुसरा एक प्रश्न आहे की राज्य शासनानं समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात आणि त्याला मुळात तोडका निधी दिल्या जातो, तरतूद केल्या जाते। अशा परिस्थितीत अनेक योजना आणि लाडक्या बहिणीच्या नावाखाली समाज कल्याण विभागाचा निधी त्या ठिकाणी शासनानं इतर त्या विभागाकडे वळवला, तोही निधी त्या ठिकाणी वळू नये अशा प्रकारचे निवेदन देण्याच्या अनुषंगानं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आमच्या भावना आम्ही एसडीएम साहेबांच्या कानावर त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत। निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी मार्गी लागाव्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडी या सर्व प्रश्नांना घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, तीव्र आंदोलन करेल। या आमच्या भावना, जनतेच्या भावना आम्ही त्यांच्या कानावर या निवेदनाच्या माध्यमातून टाकलेल्या आहेत। धन्यवाद।